नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। पॅरोलवर सुटून घरी आलेल्या आरोपीचा करण्यात आला खून। ताळकळस पोलीस ठाण्यात 6 आरोपी विरुद्ध झाला गुन्हा दाखल। दिवाळीसाठी पॅरोलवर घरी आलेल्या आरोपीला पार्टी देण्याच्या बहाण्याने एका शेतात नेऊन त्याला जीवे मारण्यात आल्याची घटना पिंपरी देशमुख परिसरातील एका आखाड्यावर घडली आहे। खून झालेल्या आरोपीचे नाव सचिन आडणे, वय वर्ष 28, राहणार जनता मार्केट परिसर, परभणी असे आहे। या प्रकरणी ताळकळस पोलीस ठाण्यात 6 आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जनता मार्केट परिसरातील गोदावरी आडणे यांनी ताळकळस पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार गोदावरी आडणे यांची 2 मुले खून प्रकरणात जेलमध्ये आहेत। त्यापैकी त्याचा एक मुलगा सचिन हा पॅरोलवर रजेवर जेलमधून मागील काही महिन्यात घरी आला होता। दरम्यान आडणे कुटुंबीय घरी असताना सचिनचे मित्र अजिंक्य जगताप, प्रीतम देशमुख, अखिलेश देशमुख, मुंजा कहाते, नवनाथ शिंदे हे सचिनच्या घरी आले होते। त्यांनी सचिनला दिवाळी वगैरे झाली आहे, बाहेर पार्टीला जाऊ, मटण खाऊ असे सांगितले। यावेळी गोदावरी आडणे यांनी त्यांना आता रात्र झाली आहे, त्याला अंधारात कशाला नेता अशी विचारणा केली। त्यावेळी त्यांनी आम्ही सोबत घेऊन जाऊन त्याला घरी परत आणून सोडतो असे सांगितले। यावेळी सचिनने त्याची आई गोदावरी यांना रात्री 12 वाजेपर्यंत घरी येतो असे सांगितले, परंतु मध्यरात्री देखील तो घरी परतला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सचिनला रात्री पार्टीला घेऊन जाणाऱ्या मित्रांनी पिंपरी देशमुख परिसरातील एका आखाड्यावर नेऊन त्या ठिकाणी त्याला चाकूने, लाकडाने व लाटाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारल्याची माहिती मिळाली। या माहितीनंतर त्यांनी ताळकळस पोलीस ठाण्याशी संपर्क करून सर्वजण घटनास्थळी पोहोचले। या ठिकाणी सचिन आडणे वय 28 हा मृत अवस्थेत आढळून आला। त्याच्या हातावर, पायावर, मांडीवर, पोटावर, डोक्यावर चाकूने, लाकडाने मारहाण झाल्याच्या जखमा दिसून आल्या। या प्रकरणी ताळकळस पोलीस ठाण्यात आरोपी अजिंक्य जगताप, प्रीतम देशमुख, अखिलेश देशमुख, मुंजा कहाते, नवनाथ शिंदे, लक्ष्मण शितळे याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 258/2024 मध्ये भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 103(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत।